हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. मम्मीकडे गेले होते 2 दिवसासाठी, तर तिकडचा व्हिडिओ आहे हा. तर सकाळी 6:30 वाजता उठले होते मी. तर तिकडे काम करते की आराम करते ते पाहू. तर आरामच आहे. थोडासाच स्वयंपाक करायला दिला होता मम्मीनी. तिने भाजी वगैरे बनवून ठेवली होती. तर मग बाकीचं धुणं वगैरे, भांडे वगैरे सगळं मम्मीने केलं होतं. ती काय मला जास्त काम नाही करून देत. खरंच काम नाही करून देत. गेलं ना तर फक्त किचनच्या समोर उभं राहायचं आणि तिथं उभे राहिल्या चपात्या कणिक मळणं किंवा चपात्या करणं किंवा थोडंफार काम करणं. खूप कामच नसतं, बिलकुल काम नसतं. तर पुढच्या साईडने खूप छान उजेड येत होता. पण काय झालं, तिथे एक निळा कपडा बांधला होता, त्याच्यामुळं त्याचा सगळा कलर इकडं पडत होता आणि मी केस वगैरे काहीच विंचरलं नव्हतं, नाही का. अशीच म्हटलं नंतरच आवरेल. तर पटकन आधी आहे ना मी कणिक मळून ठेवली. आर्यनला चपाती वगैरे लागते, तो भाकरी बिलकुल खात नाही, अजिबातच भाकरी खात नाही. त्याला चपातीच लागते दोन्ही टाईम, म्हणून मग पटकन चपातीचं कणिक मळून ठेवली. आणि त्यानंतर करणार होते मी आणि आम्हाला सगळ्यांना भाकरी करायच्या होत्या, कारण की मम्मीने कढी बनवली होती आणि ह्याची भेंडीची भाजी पण बनवली होती, ती दाखवते तुम्हाला. तर मी तिथं असं स्वयंपाक करत होते. मला तो कॅमेरा कसा सेट करावा ते समजत नव्हतं, ते म्हणून तर अर्धा त्यात मी दिसतच नाही पूर्ण. तर पटकन मग मी सगळी भाकरीचं ते एकत्र पीठ नाही मळून घेत मी, मला जमत नाही ते, म्हणून मग एक भाकरीचं मळलं की ती झाल्याच्यानंतर दुसरी मळते. खरं तर खूप सारं मळून ठेवलं ना मग ते बरं पडतं, पण मी नाही केलं तसं. आणि मग तिथं गेल्यावरती कामाचा काही प्रॉब्लेमच नाही आहे, बिलकुल म्हणजे बिलकुल कसलंच काम नाही करायचं. जेवढं थोडंफार भाकरी किंवा पोळ्या एवढंच मम्मी करून देते. तर मी पूर्ण हा किचनमधलाच व्हिडिओ काढला आहे, कारण की दुसरीकडं मी नाही काढला. कारण आपण आपल्या घरी असल्यावर कुठं पण काढू शकतो. आईकडं गेल्याच्यानंतर सगळे असतात घरामध्ये, मग कुठं काढणार दिवसभरात. त्यांना नको असते समोर येणं वगैरे. आपल्याला समजा त्यांना नाही यायचं आहे तर आपण फोर्स वगैरे नाही करू शकत. आता बऱ्याच वेळेस ते मध्ये आले, तेवढं मी कट करून टाकलं की आपल्यालाच दाखवायचं आहे, आपण समोरच्याला नाही दाखवू शकत त्याच्यासाठी. आणि मग काय 2 दिवसासाठीच गेले होते. पूर्ण आराम केला, मस्त लेट उठायचं, खायचं. नेहमी माझं असंच आहे मम्मीकडं. माझ्या घरी असेल तेवढंच लवकर उठते, पण मम्मीकडे गेले ना ती मला काय उठवत नाही 9 वाजल्याशिवाय. आरामात उठायचं. कधीतरी आवाज देते जर लवकर कुठं बाहेर जायचं असलं तेवढ्या वेळापुरतं तर मग अशा भाकरी करत होते मी. आता मला पटकन भाकरी बनवायलाच येत नाही, माझी मोडती भाकरी. तव्यावरती गेल्याच्या नंतर तर नक्कीच मोडून जाते, ती पूर्ण व्यवस्थित बनतच नाही. तरी पण मी करत होते आणि नंतर मग पूर्ण भाकरी वगैरे झाल्या आणि मध्येच मग पप्पाला वगैरे जेवायला दिलं होतं मी. आणि मला इकडच्या साईडने व्हिडिओ घ्यायचा होता आणि मग नंतर मी कॅमेरा म्हटलं तव्यावरती भाकर टाकताना तर अशी शांततेत टाकत होते. कधी आहे ना असं टाकताच मला खूप चटके बसलेले आहेत असे, म्हणजे मला व्यवस्थित टाकताच येत नाही. तसं पाहिलं तर माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झाले, तरी पण माझं भाकरी तव्यावर टाकताना खूपच भीती वाटते बाबा मला. मग मस्त भाकरी बनवली एवढी छान. आता पूर्ण प्रोसेस दाखवली मी तुम्हाला कशी बनवली आहे. पाणी फिरवताना पण फार भीती वाटतं बाबा मला, तिथं चटका बसायचं. आणि नंतर मग तिकडच्या साईडला जिथं असं कढई ठेवल्यात 2, त्याच्यामध्ये एकामध्ये मस्त कढी बनवली. एवढी भारी कढी बनवते ना मम्मी, मग तिने आधीच बनवून ठेवली होती. तिचं बाकीचं मग धुणं वगैरे चालू होतं. मशीनला कपडे, त्यांच्याकडं वॉशिंग मशीन आहे बाबा, त्याच्यामुळे त्यांनी कपडे मशीनलाच धुतात ते. आणि मग सगळंच काही मशीनला कपडे लावले, भांडे वगैरे झाले होते, स्वयंपाक झाला होता. आणि मध्ये मग जेवायला पण वाढत होते. म्हणजे असं दुपारपर्यंत 12 वाजेपर्यंत सगळं काम उरकून जातं आणि दिवसभर मग काय आरामच आराम. मस्त दुपारी ताणून झोपायचं, एकदम मज्जा राहते बाबा मम्मीकडे. आणि मग काय मध्ये मी त्यांच्याशी बोलत पण होते. आणि माझी भाकरी रेडी झाली बघा. आता कशी बनते पुढे तुम्हाला दाखवते. आता सगळ्यांनाच भाकरी बनवता येतात, मी काही नवीन नाही दाखवते, पण माझीच कसरत असते तेच तुम्हाला दाखवते मी. तर झाली एकदाची मस्त, थोडी वाकडे तिकडे आली आहे पण ठीक आहे. 2-3 बनवल्या मी, पण मग एकच दाखवते. आणि नंतर मग किचन वाट्यावरती सगळं साफसफाई करून नंतर घेतली होती, कारण आता ते राडा दिसतोय, पण नंतर पूर्ण क्लीन केलं होतं, आवरलं होतं. आणि मध्येच म्हटलं 2 मिनटं बघावं, तर हे बघा भाकरी करता थोडंसं पीठ माझ्या कपाळाला पण लागलं आहे. हे बघा अशी मस्त घट्ट कढी बनवून ठेवली आईने, म्हणजे मम्मीने, आणि म्हणजे माझी मम्मी. आणि नंतर मग ही भेंडीची इतकी मस्त भाजी बनवली होती. मला अजिबात भेंडी आवडत नाही, पण तिने जशी भेंडी बनवली ना ती मी मस्त खाल्ली.
आणि अशी माझी वाकडे तिकडे भाकरी झाली आहे, वाकडे तिकडे झाली आहे. आणि तो खोलगट तवा आहे, मला जमतच नाही त्याच्यावर. पण मम्मीचं म्हणणं असतं की त्याच्यावरच भाकरी बनवायची, कारण तो भाकरीचा तवा आहे. तिचा पोळ्याचा वेगळा तिकडं दिसतोय, तो चपातीचं आहे, त्याच्यावर पुरणपोळी चपाती केली जाते. आणि ह्या तव्यावर भाकरी बनवते ती. तर मला तिने तो तवा घेऊनच दिला नाही, म्हणजे घेऊनच देत नाही ती, मला ह्याच्यावरच बनवायला लावती. तुला जर बनवायचं असेल तर ह्याच तव्यावर भाकरी बनव म्हणते तायडे. आणि मग बाजूला ठेवला. नंतर मग ती भाकरी मस्त अशी खरपूस भाजून घेतली. मध्ये मध्येच व्हिडिओ म्हणजे काढताना ते कॅमेरा सेट करावा लागत होता, कारण की काढायला कोणीच व्हिडिओ काढायला म्हणजे कोणीच नव्हतं. तर मग काय 2 दिवसासाठी गेल्यामुळं जास्त काय म्हणजे तिथं कुठं बाहेर वगैरे तर जाताच नाही आलं. घरीच थोडंफार म्हणजे मला थोडे व्हिडिओ वगैरे काढत होते मी माझे थोडेसे. जास्त काय मी तिथं नाही काढले व्हिडिओज. आणि हा पण आहे ना असंच जस्ट काढला आहे आता. मला तर माझ्या घरी आल्यावरच काढायचा होता, पण म्हटलं जाऊ दे चला, खूप दिवस मग टाकायला व्हिडिओ टाकायला नव्हता. आणि मग काय टाकणार ना. आणि असं इकडं तिकडं गेलेलं वगैरे, अजून परमिशन नाही आहे घरून की सगळंच म्हणजे कसं आपण नाही का घरून गेल्यापासून किंवा हे असं मला काय दाखवता वगैरे नाही आलं, किंवा कधी गेले काय एवढं डिटेल टाकायला वगैरे अशी काही घरून परमिशन नाही आहे सध्या. तर बघू, कारण कसं असतं प्रत्येक जणांचं वेगळं असतं नाही का. तर आता इथे मध्येच घरचे थोडं हसत होते मला नाही का, म्हणजे इथं काय चाललं आहे म्हणे, भाकरी बनवताना व्हिडिओ घेते का आता, आणि एवढ्या अवतारामध्ये वगैरे. तर म्हणून मी पण हसत होते. आणि आई मध्ये बोलत होती. तर मग नंतर मग म्हटलं सगळं जेवण वगैरे किंवा मग नाही का आधी सगळं स्वयंपाक करून घेते, आणि नंतर मग हात वगैरे धुवून मस्त भांडे वगैरे धुवून नंतर मग मी व्यवस्थित छान डोकं वगैरे विंचरून घेईन, आणि त्याच्यानंतर मी जेवण करेन. बाकी काय मला काही कामच नव्हतं ना त्याच्यासाठी. आणि असं गाऊनमध्येच कम्फर्टेबल वाटतं मला, असं वाटतं की नाही का घरात असलं ना तसंच. पण व्हिडिओ तसा कधी कधी काढते, छोटा वगैरे असेल तर काय किंवा काढते. पण मग असं पूर्ण दिवसामध्ये आपण गाऊनवरती बरं नाही वाटत. उगाच नंतर लोक त्याच्यावरून पण काहीतरी माझं नाव वगैरे ठेवून जातील, म्हणतील गाऊनवाली बाई. असं लोकांचं आपण हे नाही करू शकत नाही का, त्यांच्या हातात असतं कमेंट वगैरे करणं त्याच्यासाठी. आणि मला काही वाटत नाही, आपण जशी आहे तसं रिअल म्हणजे जे मला असं वाटतं टाकावमध्येच मम्मी आली. आता ती जेव्हा हा बघल ना व्हिडिओ तेव्हा मला लय बडबड करण. आणि नंतर मग हे मी अशी मस्त नाही का केस विंचरताना नाही दाखवलं, अशी मस्त बांधून घेतली एक पोनी. ते बारीक बारीक माझे पुढचे जे केस आहेत ना ते येतात म्हणून. आणि असं मस्त अर्धा भांग भरून, मला सिंदूर वगैरे आवडतो लावायला, तर असं बांधून घेतलं होतं मी. हे असं काही जास्त वेळ नाही ठेवणार आहे, नंतर वरतीच केस बांधणार आहे, मला ते वरच आवडतात. तर नंतर मग केस विंचरून झाल्यावर मस्त असे मग म्हटलं बसून मस्त जेवण करते. तर नंतर दाखवायचं म्हणून, नाही तर मला आहे ना अजिबात वरती आवडत नाही, डायनिंग टेबलवरती जेवायला मांडी घालून जेवायलाच आवडतं. मग नंतर मग मी असं मस्त जेवण वगैरे केलं, आणि टी व्ही पाहता जेवण वगैरे केलं. आणि मग चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मग कमेंट करत जा. कमेंटमध्ये सांगा काय चुकतंय का नाही चुकतंय का, काय अजून चांगलं करायला पाहिजे. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट जास्तीत जास्त करा. मला सांगा मी कसं करायला पाहिजे, अजून काय करायला पाहिजे. तुम्हाला आवडतं की नाही आवडतं डायरेक्ट सांगा, मला राग वगैरे काय येणार नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बघल पुढचा एक छान व्हिडिओ टाकल. सध्या जे पण शॉर्ट व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.